हा व्हिडिओ लय कॉमेडी आहे. तवा हा व्हिडिओ शेवट लोक नक्की पहा. उलचाक व्हिडिओ पाहता बंद करता मग म्हणता व्हिडिओ कॉमेडी नाही. त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ शेवट लोक पास लागते, म्हणजे तुम्हाला खळखळून हसायला भेटते. आणि मी काय म्हणतो राजा, व्हिडिओ बनवायला का नाही लय मेहनत लागते. मग तेव्हा जर तुम्ही व्हिडिओ लाईक केलं, व्हिडिओवर कमेंट केली, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब केलं तर आम्हाला बी व्हिडिओ बनवायला मजा येते. करा मग व्हिडिओ लाईक करा, लय मोठे लाईक करा. लाईक लयच कमी येऊ राहिले, पटापट लाईक करा. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला कमेंट करा. चला तर मग व्हिडिओ सुरू करू. अरे मी काय म्हणतो, तुम्हाला काही माहित आहे का नाही? अरे बापा हाव ना रे, आम्हाला सर माहित असते ना, सर माहित असते आम्हाला, असं काहीच नाही जे माहित नाही म्हणून. काय 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 माहित आहे हो तुम्हाला? अरे बाबा तू जे म्हणून राहिलता की नाही ते माहित आहे आम्हाला म्हटलं. अरे पण राजा, मी अजून काही सांगितलंच नाही ना. हाव काय, काही सांगितलं नाही तो अजून? अबे मग झाकूस न्या सांग ना, काही सांगत अति झाकट पाळता का तू? सांगू देत नाही काय नाही, मग म्हणता झाकट पाळता का तू? बरं जाऊ द्या. ते कचरू आप्पा आहे की कचरू आप्पा, त्याचं पोट्ट पळून गेलं. अरे नाही ना राजा, पोट्ट गिट्टाने पळून गेलं. मग त्याची पोट्टी पळून गेली. अरे नाही ना, त्याचं पोट्टही पळून नाही गेलं आणि पोट्टी पळून नाही गेली. काय सांगतो मग त्याची बायको? अरे नाही ना बापा, तुम्हाला काय निरा पळून जायची पळलाय का हो? काही बोलता का राजा, ह्याच खबरा पाहिजे का तुम्हाला? अरे बापा जमाना तसा हवाय, काही सांगता नाही येत कोण कधी कोणासोबत कसं पळून जाईन, काहीच गॅरंटी नाही. तुम्ही दोघं राजा लोकांच्या उन्यावरच आहे. जाऊ द्या, मी काही सांगत नाही तुम्हाला. अबे टिल्ल्या, खबरी लाला म्हटलं तू, पुऱ्या गावाच्या खबरा ताजून राहतात आणि ते खबरा तो कोणाला सांगितल्या नाही की नाही तर तुला गमत नाही ना? कसं कसं होते ना, आम्ही नाही म्हटलं तरी सांगशील तू. नाही नाही नाही, या बारच्या ना अजिबात सांगत नाही. पा नाही तर तुम्ही. अरे बर बापा नको सांगू ना, तुला कोण म्हणलं सांग म्हणून. जाऊ दे, आम्ही चाललो आमच्या कामाले. अरे मी काय म्हणतो जगन, चाल बरं तू, काही फायदा नाही तुला बसून, चाल बरं आपल्या कामाला चाल आपण. अरे थांबा ना, गोष्ट तर ऐकून घ्या. मी काय म्हणतो, ते आपले त्याचं काय झालं माहित आहे का? त्याचा जो गहू आहे की नाही, गहू. काय गोष्ट करतो, गव्हात सोंडे झाले? अरे नाही ना हो, सोंडे बिंडे काही नाही झाले. हा म्हणजे तिच्यात भुंगे झाले, भुंगे. सांगा तर कोणाला सांगा, हे दोघं जण सापडले, हे निरा डोक्यावर पडले. अरे नाही ना राजा, ना सोंडे झाले ना भोंगे झाले. अबे तर झाकट पाळ्या झालं काय मग? लय येल पाळू 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 सांगू राहिला. सरकार टपोर सांग ना काय झालं तर. अरे त्यानं का नाही वावरात राजा गहू पेरला. तिच्या माय बिन काय खबर दिली यानं, गहू पेरला म्हणते, खोदा पाळ निकला चुवा. अरे राजा पुरत ऐकून घेत जा, मधातच बोलता राजा, मग म्हणता मी बरोबर सांगून नाही राहिलो म्हणून. हा बे तर मग एका दमात सांगत जाय ना, त्यानं कानी यायनं कानी असं करत राहतं. पटापट सांग, आमचा बी टाइमपास करू नका, आम्हाला बी जायचं आहे. जसं काही खबर सांगायचे पैसे देऊ राहिले मला, जसं काही नोकरीवर ठेवलं खबर द्यायसाठी. अरे राजा म्हटलं त्यानं गहू पेरला, रातच्यानं कानी कोणतरी त्याच्या वावरात ट्रॅक्टर फिरावला हो, पुरा पेरेल गहू वाया गेला राजा, वाया गेला. अबे काय सांगतो, एवढे कुचिन धंदे? अबे कोण वय तो? अरे का रे डेंगूदा, कुठं चालला? अबे जगन तुला काय सांगू, लोक कानी सोल्याची भाजी करू राहिले, त्यासाठी वावरात रखवाली करायला चाललो मी. अरे होतले का डेंगूदा, लोकांच्या घरी उरायली भाजी सोल्याची, मग त्यासाठी काय वावरात झाला का रखवाली करायले? अबे भैतान्या, अबे टिल्ल्या, लेका लोकांच्या घरी सोल्याची भाजी जे उरायली की नाही, ते माल्याच वावरातल्या शेंगाची उरायली. येतात निरा घुसतात वावरातनी आणि कवटा कवटा शेंगा घेऊन जातात. अरे एखाद्या भाजी पोटी नेली तर मला काही वाटत नाही ना, पण लेका कवटा कवटा घेऊन चालू राहील ना. काय गोष्ट करता, तुमच्याच वावरातल्या शेंगा का? आणि ते कवटा कवटा? उरे बेटाजी. अरे हावणारे जगंदा, याच्या वावरातल्या शेंगा आहे की नाही भरल्या, अशा मस्त भरल्या बिलकुल. अरे का रे टिल्ल्या, तू घरून जेवून आला का नाही? अरे हो रे दा, मी जेवण आलो ना, मस्त पोटभर जेवलो मी. काऊन रे, मला संग निवराला का वावरात नाही तू? हो नेतो तुले वावरात संग, पण मले सांग तर भाजी कायची खाल्ली रे? अरे डेंगूदा, तुला काय सांगू, 8 दिवस झाले माझ्या घरी एकच भाजी बनवून राहिली. नीरा सोले, सकाळून सोले, संध्याकाळून सोले, सोलेच सोले. हो का रे, 8 दिवस झाले सोल्याची भाजी आहे का? अन का रे मला सांग, सोल्याची भाजी करायला शेंगा कुठून आणल्या तो? अरे बा, पुऱ्या आपल्या इलाक्यातनी फक्त तोयाच वावरातल्या शेंगा भरल्या, एकदम मस्त भरल्या बिलकुल. आता मग कुठून आणणार मी? तोयाच वावरात चालले माझ्या घरचे, आणि मी बी जातो आणि एका भाजी पुरते घेऊन येतो. जास्त नाही आणत आपण, काही कवटाभर आणत नाही, एका भाजी पुरते फक्त. अबे हो केला, 8 दिवस झाले सकाळ संध्याकाळून तू सोल्याची भाजी खाऊ राहिला म्हणत, आणि वरून सांगू बी राहिला की एका भाजी पोटी आणू राहिला म्हणून.
अबे 8 दिवसातनी तो आम्हा अर्ध वावर चेक केलं असेल. म्हटलं काही राजा, मी एका भाजी पुरती आणून राहिलो फक्त, अर्ध वावर काय चेक केलं म्या. या टिल्ल्याचं समजलं. अन का रे तुम्ही दोघांना कायची भाजी खाल्ली आज? अरे काय ले का डेंगूदा, तुले का विश्वास नाही का रे आमच्यावर? तू का पुऱ्या गावाला विचार सुट्टा का आता भाजी कायची खाल्ली, भाजी कायची खाल्ली म्हणून? अबे तर सांग ना, सांगायला काय होते, विचारलं तर काही फरक पडला का तुले? अरे मी सांगतो, म्हटलं पाय आमच्यावर विश्वास ठेव. 8 दिवस झाले आमचा बी तोच हाल चालू आहे. सकाळून संध्याकाळून दोन्ही टाइम म्हटलं आमच्या घरी सोल्याची भाजी आहे. आणि आणणार कुठून? त्वराच वावर आहे, दुसरीकडे कुठे जमत नाही. आणि दुसरीकडे गेला तर लोक का नाही देत नाही, म्हटलं शेंगा छटाकभर बी शेंगा देत नाही. तर तोल्या वावरात जातो, एका भाजी पुरते आणतो, बाकी काही जास्त आणत नाही आपण. अरे हाऊ ना का डेंगूदा, तुला काय सांगू, माई बायकोनं म्हटलं कटावून सोडलं. सकाळून सोल्याची भाजी, संध्याकाळून सोल्याची भाजी, 8 दिवस झाले तेच भाजी चालू आहे. पोया संघ सोल्याची भाजी, भाकरी संघ सोल्याची भाजी, भाता संघ सोल्याची भाजी, सगळ्या संघ सोल्याची भाजी, निरा सोलेच सोले. अरे जीव कटायला रे सोल्याची भाजी खाऊन का. अबे जगन, ते सांग ना, वांग्याच्या भाजीतनी बी सोले टाकू राहिले ना, काही मेळ लागते का तो? वांग्याच्या भाजीतनी कसे लागतात ते तरी खा लागू राहिले. निरा सोल्याची भाजी काय लावलं हे? अरे बा डेंगूदा, काय झालं तुले? तो तोंड कोण फाडला तुला? काय झालं तुले? इल्ल्या लेका त्याला धक्का बसला वाटतं रे. पया बेटो इथून त्याला बसला धक्का, आता काही खरं नाही. अबे झुडप्या थुत्राचे हो. अबे लेका मला धक्का बशीन नाही तर काय बशीन? तुम्ही 8 दिवस झाले माझ्या वावरात नाही चालले, निरा शेंगा तोडून आणू राहिले, तर धक्का बशीन नाही तर काय बशीन? अरे डेंगूदा, आम्हीच नाही, आपलं अख्खं गाव तुझ्या वावरातला शेंगा निवड राहिला, सोल्याची भाजी कवरायला. तू लागन तर गावात बी विचार, तुमच्या घरी भाजी काय केली. सरे तुला हे सांगतील की सोल्याची भाजी केली म्हणून. अबे हुकेल हो, तुमच्या बापाचा कंट्रोल बंद केला म्या. डबल का मला वावरात पाय ठेवला ना, तर तुमचे म्हटलं तंगडे तोडून हातात देईन. अजिबात मला वावरात शेंगा आणायला जायचं नाही. जाऊ दे आता का नाही, रातन दिवस रखवाली करतो मी. मी घरीच येत नाही, मग पाहतो कोण कसं सोल्याची भाजी खाते तर. अरे बापरे, रातन दिवस रखवाली का? बरं जाऊ दे, माझा तू रखवाली राहूच राहिला तर आम्ही तुझ्याजवळ जाऊ. तुला विचारून म्हटलं ते घेत जाऊ शेंगा. विचारल्यावर काय आहे का मग? म्हटलं नाही नवा चीज आहे ते, याच वक्ती येते म्हटलं. आता म्हटलं सोल्याची भाजी खायला भेटते. आता तुला विचारत जाऊ आम्ही, आणि कवटाकभर घेत जाऊ, कवटाकभर देत जा आम्हाला. हाऊ ना का डेंगूदा, तेवढंच पुण्याचं काम होईल रे का तुझ्याकडून. तेवढं पुण्य का मशीन तू कवटा म्हटलं आम्हाला देत जाय, बाकीच्याले एका भाजी पुरती देत जाय तू. हाव रे, तुमच्या बापाची ट्विट ठेवला माझ्याजवळ. तुम्ही या तर फक्त भेटो. तुम्हाला थांबा, तुम्हाला आताच मजा दाखवतो. म्हणजे वावरात यायचं कामच नाही तुमचे, आताच तंगडे तोडतो मी. अरे बाप, डेंगूदा भडकला. अबे जगन्ना पाय लवकर. अम्माय बिन ज्याले त्याले मालच वावर दिसू राहिलं. वावरात जाऊन पाहतो कोणी आला का शेंगा घ्यायले, आणि त्याले बी दाखवतो मजा. त्याचं बी तंगड तोडतो मी आता. बाबू झिंगऱ्या, स्लो टाकजो म्हटलं बॉल. फास्ट टाकशील तर बाबू आउट देणार नाही मी. हो, कुकुल्याले स्लो बॉल पाहिजे. दुधात पडले नाही काय अजून? तो लहान लेकरात खेळत जाय ना, आम्हाला काय बोलतो मग खेळले. स्लो बॉल पाहिजे याले. टप्पर मार्या, थंडी पायना केवढी आहे. एखादा फास्ट बॉल टाकशील, मला लागीन तर केवढा झोमीन तो. अले बापले, फास्ट बॉल लागते का तुले? उलुलुलुलुलु. या पायगडा झिंगऱ्या, मी मजाकीच्या काही मूड मध्ये नाही हा. तू सरक्यानं बॉल टाक आणि सरक्यानं बोल. बरं सरक्यानं बॉल टाकतो, कुकुल्याले स्लो बॉल टाकतो. आपण बाबू एका हातानं बॅट पकडली, दुसऱ्या हातानं का खाजू राहिला का? दोन्ही हातानं बॅट पकडणं. तू मुक्यानं बॉल टाक, ते मारली स्टाईल वय. हेलिकॉप्टर शॉट मारतो मी एका हातानं. अबे हे बाळ्या, हा कोणता शॉट वय? हेलिकॉप्टर. अबे हेलिकॉप्टर असते, हेलिकॉप्टर. अरे वा भुऱ्या, बरं झालं तू आला, नाहीतरी आम्हाला एक फिल्डर पाहिजे होता. लागत ती म्हटलं तो 5वी बॅटिंग 5वी. अरे बुवा, मला काही खेळायचं नाही. मले का मी खेळत बसलो ना तर घरी झोळपे बसतील मले. पहिलेच माझ्या बुडीन सांगितलं की तू जाय बाबू आणि पटकनी वापस ये. अबे भुऱ्या, 5-10 मिनिटं खेळत काय होते बे? एवढी घाई काय तुले? कायले पटकन जाते घरी? अबे डांबर तोंड्या, तू म्हटलं जेवून आला असेल. माझ्या घरचा स्वयंपाक बाकी आहे. माझ्या घरी म्हटलं भाजी करायची बाकी आहे अजून, त्यासाठी चाललो मी. आज माझ्या घरी सोल्याची भाजी आहे. आज म्हणजे 8-10 दिवस झाले तेच भाजी आहे. रोज सोल्याची भाजी. तर शेंगे आणायला चाललो मी. शेंगे? अबे शेंगा असतात ना शेंगा. आणि का रे, कुठे चालला तू आणायले? डांबर तोंड्या, तू कायले एवढा चौकशा करू राहिला?
अबे खेकडे माझ्या घरी म्हटलं अजूनपर्यंत एक बी भाजी झाली नाही सोल्याची, म्हणून विचारलं तुले. मला बी शेंगा पाहिजे ना. अबे तर काय त्या काही सांगतो मग. म्हटलं 8-10 दिवस झाले तुझ्या घरी बी मस्त भाजी झाली ती 2 टाईम. माझ्या घरी तेच चालू आहे 2 टाईम. मस्त काला मोडला की वरपला निरा सोल्याची भाजी न काला. अबे भुऱ्या मला बी पाहिजे रे. हाव रे बा मले पाहिजे. माझ्या घरी बी भाजी झाली नाही म्हटलं एक बी. मले सांग ना, मी बी येतो ना. अन बा मी कायले मागे राहू. मले बी यायचं. माझ्या घरी बी म्हटलं सोल्याची भाजी खायची मले. माझ्या घरी तशा इकडच्या शेंगा आणू राहिले न करू राहिले, ते काही मजा येत नाही म्हटलं. बापा मी बी येतो तुमच्या संग. चला मग तुम्हाला मला खजिना दाखवतो. पण बेटो कोणा सांगायचं नाही. कानो कान खबर नाही गेली पाहिजे. चुपचाप चला. पायाचा आवाज बी झाला नाही पाहिजे. अबे खेकड्या पण जायचं कोटी ते तर सांग. आमच्या जो झोरा नाही काही नाही, कसं आणशील रे. डांबर तोंड्या तू नको येऊ. तू चौकशा करू राहिला बाबू. तू आमची गोष्ट फोडशील. पुऱ्या गावात बॉम्ब होईन. तू येऊ नको. खेकड्या तू या आबाले एका बॉलात 3 खेप आउट केलं म्या. मले का संग नेलं नाही बाबू की तुया नावाचा डिंडोरा पिटला समजून घे म्या. बाबू मला संग न्या लागेल. ए भुऱ्या याले घेऊन चाल, नाही तर बेटा हा डफळा घेऊन आणि पुऱ्या गावात दौंडी पिटीन. तू म्हणत म्हणून या डांबर तोडा संग नेतो मी, नाही तर माहित काही इच्छा नाही. याले एका शर्तवर नेतो. यानं फक्त मुकर राव. बिलकुल चौकशा करा आणि झिलप्या झाडवून यानं. अरे नाही ना रे बुवा, मी काय झिलप्या झाडत नाही ना, चौकशी बी करत नाही. चाल मला बी घेऊन चाल. चला ना मग ते बॅट अन बॉल ठेवून द्या आणि चला पटकन चला बरं. टाइम नका गमवू. बाबू नंतर भेटतील नाही बरं मग. अरे पारे पोट्यो हाय बेटा आपला खजिना. रोज म्हटलं आतून शेंगा न्यायच्या आणि घरी सोल्याची भाजी करायची न खायची. म्हटलं भाजीपाला आणत टेन्शनच नाही. पैशाचं काम नाही न काहीच नाही. उरे बेटाची बुऱ्या तुला वावरात तर शेंगा लदबद लागल्या बे. डच भरल्या बिलकुल. हे बाजूच्या वावरात मी म्हटलं एक शेंग नाही आली अजूनपर्यंत. काय लेका भुऱ्या काही सांगतो बी लेका. तुला वावरात शेंगा आल्या म्हणून म्हटलं. माझ्या घरचे मला रोज रोज म्हणून राहिले की बाबू सोल्याची भाजी खायची, शेंगाचा मेळा. लेका म्या नेलं नसतं का 2-4 भाजीच्या आतापर्यंत. अबे हे मार तुत्रे हो. हे शेंगा लागेल मला वावर नाही. मला वावर तुमच्या पाठीमागे आहे म्हटलं. तर ती अजून एक शेंग बी नाही आली. टाईम अजून त्याले. आणि तुम्हाला काय वाटते मला वावरात शेंगा आल्या असत्या तर मी तुम्हाला हात लावू दिला असता का? संग आणलं असता का? मॅट आहे का बे तुम्ही? काय लेका भुऱ्या बस का एवढा दोस्ताना कापला केला दोस्ताना पतला. लेका तुला वावरात मी शेंगा आल्या तर मग द्यायला पाहिजे ना. तू तर हात लावू देणार नाही म्हणतो. हो रे हो हो. म्हणजे तुम्हाला खाय प्यायला दिलं तर दोस्ताना चांगला आपला आणि नाही दिलं तर दोस्ताना पतला. अरे बाबू तुम्हाला जर मी शेंगा दिल्या ना मला वावरातल्या तर मला वावरात म्हटलं निंबा झाड आहे. त्या निंबा झाडाले मा बाप मला उलटा टांगीन आणि ते सहज झाडतानी सहज तसं खालून म्हटलं दुपट लावेन आणि वरून रट्टे. या बाप तुला शेंगा देऊ देत नाही आणि लोकांच्या वावरातल्या बऱ्याच शेंगा नाही तर तू. तुले पाहिजे नाही का? होय मग घरी तू घरी चालला जाय. बाकीच्या पाहिजे असेल तर घेतीन ते आणि तुला पाहिजे नाहीत निघ मग. अरे का रे पोट्ट्यो काय करू लागली ती? तुम्ही इकडे कोणीकडे? अरे ते बी आले असतील रे शेंगा घ्यायले. त्याला बी सोल्याची भाजी खायची असेल म्हणून आले असतील ते. या बाजा डांबर तोंड्या मुका बसन. अरे का रे सोल्याची भाजी कोणाला पाहिजे? सोल्याची भाजी कोण होय तो? नाही नाही कोणाला नाही पाहिजे. हे आम्ही म्हटलं वावरात म्हटलं चक्कर मारायला आलतो. ती चक्कर मारायला आला का तू? मग ते झोरा काय संग? तो झोरा का? आम्ही सांगतो ना. तो झोरा का नाही ते शेंगा न्यायचे आम्हाला. ते सोल्याची भाजी खायची ना त्यासाठी. त्या बाचा गेंग्या मधात काय चबर चबर करू राहिला. मी तुम्हाला आणलं नसतं ना तेच पुरलं असतं. नाही नाही हे गेंग्याला काही समजत नाही. डबा आहे म्हटलं माझ्या संग डबा. म्हटलं ते आहे ना डबा बांधून दिला. म्हणे बाबू तू संध्याकाळपर्यंत वावरात नाही थांब. मग जेवण खावण करून तिकडून ये म्हणे रखवाली करून. एवढा काऊन घायबर आला भुऱ्या तू? काय झालं तुले? अबे बेनिया घायबर नाही तर काय करू? याचाच वावर होय ना हे. असे ना आपल्याला काय करायला लागते? आपल्या शेंगाशी मतलब. आपण त्याला विचारू की एका एका भाजी पुरत्या शेंगा द्या आम्हाला. मग दिन तो आपल्याला. बाबू अख्खा गाव म्हटलं त्याच्या वावरातल्या शेंगा खाऊ राहिलं. त्याच्याच वावरात शेंगा आल्या. अजून कोणाच्या वावरात शेंगा आल्या नाही. तो बेटा हात बी लावू देणार नाही. आणि तुला एवढंच वाटते ना तर विचारून पाय मग. मी काय म्हणतो काका
म्हटलं याच्या आईनं आम्हाला रखवाली करायसाठी पाठवलं वावरातनी याच्या. पण मी काय म्हणतो, तुमच्या वावरातनी मस्त जबर शेंगा आल्या हो, लदबद शेंगा झाडाले. तर म्हटलं एका एका भाजी पुरता म्हटलं शेंगा घेऊ का आम्ही? हावरे शाईनी माल्या वावरातनी म्हटलं लदबत शेंगा आल्या, बरोबर आहे तो या. करा करा चेक करा मा वावर. अरे काही बोलता का राजा, चक काय करू आम्ही? म्हटलं आम्ही जरा जरा शेंगा घेतो, घेऊ द्या ना आम्हाला. कोणाचा हवाय रे तू उंदरी आहे? हात तर लावून दाखव शेंगाले. ज्यानं बी बेटा हात लावला ना शेंगाले त्याचे हात पाय तोडून जमा करीत म्हटलं मी. पाय रे विचारल तू, घे ना मग दाबूनची गोळी. काय म्हणते तो ऐक आता, याले जाऊ दे, थोडा वेळ थांबा दर्शक, याले जाऊ द्या आणि मग म्हटलं आपण शेंगा घेऊ, चुपचाप राहतो पर्यंत. बरं काका, म्हटलं आम्ही जातो, आम्हाला ते डबा खायचा आहे, भूक लागली आम्हाला. तुम्हाला भूक लागली असेल ना, या ना घरून जेवून या ना. मी आव रखवाली करायले, यायले हात बी लावू देत नाही म्हटलं शेंगाले, त्याची गॅरंटी आपली. या पोट्यावर भरोसा ठेवावं का? आपण काय करावं राजा, सकाळून पासून घरून निघालो, खाऊन बी निघालो नाही. रस्त्यानं हा भेट तो भेट, याच्याशी झिलप्या झाड त्याची झिलप्या झाड. हा टाइम झाला, भुकीचा टाइम बी झाला राजा. तशी यांना गॅरंटी घ्यायलाच आहे, हे काही हात लावतील नाही. नाही तर हा आपण आले पकडू आपण की अरे बाबू तू तर म्हणत होता की मी हात लावू देत नाही म्हणून. बरं बरं मी का नाही जेवून येतो घरून. लक्ष ठेव मला वावरावर बी. आलोच मी. अय वंद्रे, वाला व्हाय ना, जाऊ दे ना मला. अरे व्हाय ना रे वाला, गाडीला ब्रेक नाही, येशील गाडी खाली, तुटतील ना हात पाय. जस काही यायचा गाडीला ब्रेक नाही, मला उंदरा म्हणता काय? तुम्हाला दाखवतो मी मजा आता. ओ पोट्ट्यो, ओ गेंग्या, ओ केशिया, ओ विनिया, ओ भुरिया, अरे या ना पटापट तोडा ना. गेला ना तो, डबल वापस येईन ते बेटा, तोडता येणार नाही ना. अबे ओ कायटिया, मागे फिर, चालला मोठा पुढे, शेंगा तोडा म्हणते. अबे झामल्या, तुला काही समजते का नाही बे? कायले मागे येऊ बे, गेला ना तो आता. पटापट तोडा, पटापट घ्यान चला घरी. म्हणजे मला घरावर गोटे, मला म्या बेटा गॅरंटी घेतली शेंगा तोड देणार नाही म्हणून. काय शेंगा तोडायच्या नाही? अबे भुऱ्या, तो असतं म्हटलं शेंगा घ्यायला चाल म्हणून, आणि आता तूच पलटू राहिला. कायची गॅरंटी बे? अबे विनिया, म्या असं कुठं म्हटलं की शेंगा तोडू नका म्हणून? फक्त हात नका लावू. काय हातने लावायचा, मग का पायान तोडायचा का? अबे लेको, तुमच्या भेजातनी का नाही मेंदू अजिबात नाही. कधी बी वावराच्या आतनी जायचं म्हटलं मधात बिलकुल, आणि मधातल्या तोडायच्या. कोणी बी म्हटलं बाहेर पाहते, वावराच्या सेंटर मध्ये जाऊन पाहत नाही. सेंटर मध्ये जायचं बिलकुल, आणि त्यातल्या तोडायच्या, बाहेरच्या तसेच राहू द्यायच्या. पुरे बेटाजी, तू तर बेटा इंटेलिजंट आहे का बे? भल्ला इंग्लिश झाडू तू. अबे इंटेलिजंट असते ते, इंटेलिजंट काय ते जमत नाही तर कायले माणसा शायनिंग मारा मुका. बस चाल लवकर, शेंगा घेन होय घरी. अरे चला ना मग पटापट चला ना, येतील ना ते, आलेच बेटा वांदे होतील बरं. हा पण बेटा एका भाजी पुरत्या घ्यायच्या, कवटाने घ्यायच्या. काय सोन्याचा अंडा देणारी कोंबडी व्हायते, डायरेक्ट कोंबडी कापून नाही खायची. रोज एक अंडा खायचं, चुपचाप असं यायचं, मस्त मधातल्या शेंगा घ्यायच्या आणि घरी जाऊन भाजी करायची आणि खायची. आता चोरी करू आले का तुम्ही? राजा शोभते का तुम्हाला? एवढ्या म्हटलं तुम्ही कवटा घेऊन चाले शेंगा. राजा एखाद्या भाजी पुरते निला असतात काही वाटलं नसतं, डायरेक्ट कवटा. अबे तुझ्या वावर होय का? तुझ्या वावर नाही काय नाही, काय शिल्लक बोराला. तुझे वावर असतं तर म्हणायचं असतं आम्हाला. माया नाही तर मग काय झालं? पण त्या डेंगू काकाचं तर होय ना, त्यानं मला सांगितलं की बाबू लक्ष ठेवतो म्हणून. आणि तुम्हाला म्हणून राहिलो मी की एवढा कवटा नका नेऊ, एखाद्या भाजी पुरत्या न्या. तर तुम्ही म्हटलं मला विचारू आले की तोय वावर होय का? थांबा मी त्याला सांगतो. अरे मी काय म्हणतो, ते त्याला काही सांगू नको. आम्ही कानी एवढ्या बायकांना घेऊन राहिलो, ते कसं घरी कानी भाजीची काही सोय नाही, आणि म्हटलं भाजीपाला बिला महाग झाला, तर म्हटलं एखाद्या भाजी पुरते निवड राहिलो आम्ही. दल बदलू टिल्ल्या, आमच्या संग राहतं तर पार्टी बदलली का बे? यायच्या संग हिंडूरा लागतो. हा ते काही नाही. ओ गेंग्या, यायचा फोटो काढून घे, आपण त्या डेंगू काकाला सांगू की यायनच चोरून नेला म्हणून. अरे पण लेका, आपल्याला बी तर न्यायच्या शेंगा. यायचा फोटो काढत बसशील तर शेंगा काय घेशील, आणि ते डेंगू काका आले तर मग आपल्याला भेटतील नाही ना. तू या आबाच्या वावरात नांगर फिरवला ना गेंग्या, मुका बस ना, सांगेल तेवढं काम कर ना. कायले आला बे तू इथं? जगन्या, हे म्हटलं शेंगाचा कवटा यायच्या अंगावर फेक, आणि यायचा फोटो काढ आणि पाठव त्या डेंगू भाऊले. बाबा मी काय म्हणतो, जाऊ द्या, घेऊन जा तुम्ही, घेऊन जा. तेरी बी चूप मेरी बी चूप. तुम्हाला बी शेंगा न्यायच्या आहेत, मला बी शेंगा न्यायच्या आहेत.
राहू द्या. आपण म्हटलं हे जे भांडण होय ना हे आपसात घेऊ, आधीच मिटून टाकू, टाका माती. हा आता कसा लाईनीवर आला. बाबू म्हटलं आम्ही चाललो होतो, पण बेटा तो का त्या डेंगू भाऊले नाव सांगितलं की आम्ही बी तो हे नाव सांगितलं समजून घे. मग बाबू लक्षात ठेव, तो बी काही खैर नाही. मी कायले सांगतो, अजिबात नाही सांगत. मी बी सांगत नाही, हे बी सांगत नाही. तुम्हाला म्हटलं टाटा एस बी भरून न्यायचा असला की नाही तर घेऊन जा. आपल्या कानाला खळे, आपण काहीच पाहिलं नाही. जगन भाऊ पटकन चला आतून. यायचं का मन पलटलं, यायना का पटलं फोन लावून दिला तर आपले काही खैर नाही. पटापट निघायचं का बे गेंगे. तुला जेवढं काम सांगायला तेवढं करायला काय होते बे. बिन फालतूच्या म्हटलं मार काय आणता तू. अरे जाऊ दे ना रे, जाऊ दे ना भुऱ्या. चालणं पटकन घेणं, ते येतील तर खरं बी वांदे होतील ना. काय लक्ष देता गेंग्याकडे, ते हायच गेंग्या. त्याला काय म्हटलं तो मला म्हणायचं असतं ना. नाही 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 बेटो, आता तुमच्या कोणावर मला विश्वास नाही राहिला. तुम्ही बेटो पुऱ्या गावात म्हटलं बोंब उठवसान की शेंगा आणायला गेलतो, शेंगा आणायला गेलतो. काही शेंगा घ्या लागत नाही, धुवा आपापल्या घरी. अरे बापा भुऱ्या, एवढा काय लोट घेऊन राहिला. त्या घेंग्याला मी समजून सांगतो, काही कोणी कोणाला बोलणार नाही. चाल पटकन, कुठलच्या घ्यायच्या शेंगा लवकर दाखव आम्हाला, आणि पटकन जाऊ दे आम्हाला बिन. तू बी चाल. केशा तू या शहरातला सगळ्यात चांगला पोट्टा आहे. तू म्हणता म्हणून बेटा मी तुम्हाला निवड आलो. चला घ्या पटापट आणि वा घरी. घेतल्या ना आता पटकन घरी वा. आणि मी काय म्हणतो विन्या, तू माझ्या जवळचा बी हा कवटा कानी माझ्या घरी नेऊन दे. काहून रे, त्याजवळ काहून देऊ राहिला आणि तू काय करता ती. अबे जांभळ तोंड्या, आपल्यातलं जर अति कोण दिसलं नाही त्या डेंगू काकाले तर ते म्हणतील बेटा आपण नका नाही शेंगा नेल्या चोरून. आता मी आधी थांबतो आणि ते आले की त्याला मी दिसतो, आणि मी दिसलो की मग त्याला मी सांगतो की मी तुमच्या वावराची रखवाली केली म्हणून. एवढं समजत नाही का बे तुले. जमलं, आज तर मस्त सोल्याची भाजी खातो मी, एकच नंबर. वरपू वरपू बिलकुल काळा मोळू मोळू. आणि म्हटलं उद्या सकाळून बी शिळे उरेल भाजी खातो. अबे झिंगऱ्या, तो भोऱ्याला चाप्टर आहे म्हटलं, दिमाग आहे त्याले. तो सारखा म्हटलं घुटण्यात मेंदू नाही त्याचा. एक काम कर, त्याच जवळ तो आहे की नाही कवटा, तू घेऊन घ्या म्हटलं. आपण त्याच्या घरी नेऊन देऊ, त्याला सांगू द्या ती तो येते मागून. आण रे बो आण, माझ्याजवळ दे, मी घेऊन जातो. आणि बाबू झिंगऱ्या माझ्याच घरी देजो, नाही तर बाबू मारशील मला चाट. मॅच तुम्हाला रस्ता दाखवला आणि माझ्याच घरी भाजी नाही. माझ्या घरचे झोडपतील म्हटलं मले. अबे भुऱ्या टेन्शन नको घेऊ, त्याचा फोटो काढून ठेवला म्हटलं शेंगा तोडताना नाही मी. त्यानं का तो घरी दिलं नाही तर डेंगू काकाजवळ याचंच नाव जाते सगळ्यात पहिले. चला वा पटकन फाळी वा इथून. ते यायच्या आत दिसू नका इथं तुम्ही. तुम्ही सरे अतलोक आले म्हणजे तुम्हाला व्हिडिओ लय आवडला. मग राजा कोणाची वाट पावलेले, पटापट लाईक करा, लय मोठं लाईक करा. लाईक लयच कमी राहिले ना. व्हिडिओला शेअर करा, आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, काऊन की असेच कॉमेडी व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी आणत असतो. चला तर मग भेटू पुढच्या व्हिडिओत लवकरच.